नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींनी. आजचा हा कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम नाही. हा कार्यक्रम आहे बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याचा सोहळा. आज त्या ठिकाणी एक भावनिक वातावरण सकाळपासून आपण या ठिकाणी अनुभवतोय. पक्षाची शिस्त थोडीशी मोडून देवाभाऊ आज आम्ही खूप नाचलोय ना ग. आमचा देवाभाऊ येणार आहे हा आनंद प्रत्येकीच्या चेहऱ्यावर होता. राज्यभरातून, प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक तालुक्यातून, गावाखेड्यातून आलेली राखी आपल्या देवाभाऊसाठी आहे. आणि फक्त ती राखीच नाही, त्यासोबत देवाभाऊचं सुयश चिंतणाऱ्या लाखो चिठ्ठ्या देवाभाऊ राज्यातल्या बहिणींनी आपल्या लाडक्या देवाभाऊसाठी दिल्यात. आज तुम्ही आम्हाला बघता, आम्ही सगळ्या नटून सजून आलोय. आज आम्ही निवांत आहोत ना ग. कारण आमच्याकडे आता रविदादा आलाय ना. रविदादा म्हणला निवांत या ग सगळ्यांनी. आजच्या कार्यक्रमाचं सगळं नियोजन हे महाराष्ट्र प्रदेशने केलंय, आमच्या रविदादाने केलंय. आपलं गाणं कुठलं? रविदादावर जीव आहे र. अशा रविदादाने आज आमच्यावरती कुठलीही जबाबदारी न देता तुम्ही या ग फक्त सगळ्यांनी देवाभाऊला भेटायला या हा निरोप दिला आणि आम्ही सगळ्या जणी या ठिकाणी पोहोचलो. नाही तर प्रत्येक वेळेला टेन्शन असतं, अगं निघाली का, पोचली का, जेवली का, आली का. काहीच करावं लागलं नाही. घेणारी माणसंही आली, कुठे जायचं ते सांगणारी माणसंही आली, गरमागरम नाश्ता पण झाला ना, आणि जेवणाची पण उत्तम व्यवस्था आमच्या रविदादाने केली आहे. खरं तर आजचा विषय मी जसं सांगितलं की हा काही राजकीय सोहळा नाही, हा भावनिक सोहळा आहे. हा आपल्या देवाभाऊचा कार्यक्रम आहे. मला 6 वर्षापूर्वीची घटना आठवली. आशिषजी, 6 वर्षापूर्वी माझा भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाला. 20 वर्ष एका राजकीय पक्षात काम केल्यानंतर दुसऱ्या पक्षामध्ये आपल्याला जायचं आहे. परत पहिल्यापासूनची ABCD होती. अंधार होता डोळ्यासमोर की काय होईल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महिलांना राजकारणामध्ये काम करताना किती अडचणी येतात. आणि अशा वेळेला पूर्ण अंधार, काय होणार पुढे. फक्त आश्वस्त शब्द होते आपल्या देवाभाऊचे, चित्राताई काळजी करू नका, तुम्हाला योग्य जबाबदारी देऊ, तुम्हाला भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याचा कधी अफसोस होणार नाही. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. मी तुमच्या समोर उभी आहे, असा आपला देवाभाऊ आहे. मैत्रिणींनो, मी राज्यातल्या मोठ्या नेत्यांसोबत काम केलंय, पण तुम्हाला मी आज त्यांचा आणि देवाभाऊचा फरक सांगणार आहे. फरक, गोष्ट छोटीशी आहे पण कार्यकर्त्यांसाठी महत्वाची आहे. मला आठवतं की ज्या वेळेला आपण विरोधी पक्षात होतो त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सतत देवाभाऊचा अपमान करायचे, कमरेखालचे वार करायचे, वाटेल ते बोलायचे, खोटे नाटे आरोप करायचे. एक दिवस मी ठरवलं की मी जाणार. मी कुठे जाणार? मी जाणार मातोश्रीवर आणि जाब विचारणार उद्धव ठाकरेंना, का खोटे नाटे आरोप तुम्ही आमच्या देवाभाऊवर करताय. मला माहित नाही, कुठून तरी देवाभाऊंना कळलं. ते म्हणले या जरा. मी गेले. कुठे चालले उद्या? म्हटलं देवाभाऊ मी चालले मातोश्रीवर. कशाला चालल्या? म्हटलं जाब विचारायला चालले मुख्यमंत्र्यांना. मुख्यमंत्री राहतात ना तिकडे, त्यांच्या घरी जाऊन जाब विचारते. मैत्रिणींनो, फार मोठी गोष्ट आहे बरं. काय म्हणले मला म्हणले चित्राताई तुमचा राग कोणावर आहे? मी म्हटलं मुख्यमंत्र्यांवर. अहो मग त्यांच्या घरी का जाताय?
मुख्यमंत्री एकटे नाही राहत तिथे, त्यांचा परिवार राहतो आणि त्यांच्या परिवाराला आपल्याला त्रास नाही द्यायचा. अरे कुठला नेता बोलेल असं? ते म्हणले तुम्हाला जाब विचारायचा ना, मंत्रालयात जा आणि विचारा, पण कुणाच्या परिवारावरती तिकडे जाऊन त्यांना त्रास देणं हे आपलं काम नाही. अशा विचारांचा आपला देवाभाऊ आहे मैत्रिणींनो. आणि म्हणून मी नेहमी सांगते, अरे आमच्या देवाभाऊवर टीका करणं सोपं आहे, एकदा देवाभाऊ होऊन दाखवा, मग आम्ही तुम्हाला सांगू. अरे काय नाही सहन केलं, काय नाही सहन केलं? त्याच्या जातीवर तुम्ही बोललात, त्याच्या शरीरावर तुम्ही बोललात, तुम्ही आमच्या देवाभाऊच्या परिवारावर बोललात, कुठेच सोडलं नाही. पण देवाभाऊनी आपला संयम त्या ठिकाणी अजिबात सोडला नाही. ते महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करत राहिले. हे आपले देवाभाऊ आहेत. देवाभाऊ, महिला मोर्चाचं अध्यक्षपद तुम्ही मला दिलं, त्यावेळेला आपण विरोधी पक्षात होतो आणि त्यावेळेला बावनकुळे साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष होते. प्रत्येक वेळेला त्वेषाने त्यांनी सांगितलं, चित्राताई 51% लढाई लढायची आहे आणि कुठल्याही परिस्थितीत या दगाबाज लोकांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. देवाभाऊ, एक दिवस पण असा गेला नाही, मीच नाही हो, या माझ्या समोर बसलेल्या राज्यातल्या सगळ्या रणरागिणी राज्य सरकारवर तुटून पडत होत्या, तुटून पडत होत्या. विचार केला नाही केसेस होतील, हो का नाही ग? तुमच्यासाठी बोलतीये. केसेस होतील विचार केला नाही, अटक होईल विचार केला नाही. फक्त आमच्या भाजपासाठी आणि देवाभाऊसाठी लढायचं, एवढंच आमच्या डोक्यामध्ये होतं. मध्यंतरी राजकीय घडामोडी झाल्या आणि देवाभाऊ आपण परत सत्तेत आलो. आम्हाला किती आनंद झाला, किती आनंद झाला. आशा पल्लवित झाल्या, परत आमचा देवाभाऊ मुख्यमंत्री होईल. पण भारतीय जनता पार्टी शिस्तीचा पक्ष आहे. समर्थपणे मुख्यमंत्री पद भूषवलेला आपला देवाभाऊ, कुठेही कमी नसलेला आपला देवाभाऊ, पक्षाने सांगितलं आणि मुख्यमंत्री पदासाठी सक्षम असणारा देवाभाऊ उपमुख्यमंत्री झाला. हा त्याग आहे, हे समर्पण आहे. आणि फक्त भाषणात नाही, करून दाखवलं. देवाभाऊ, आमच्या सीट मागे पुढे झाल्या ना, तर आम्हाला झोप लागत नाही. काय ग, खरं का नाही? आम्हाला आज दुसऱ्या सीटवरून तिसऱ्या सीटवर गेलं मेघाताई, तर आपल्याला मेघनाताई झोप लागत नाही. पण हा बघा, हाडा मासाचा कसा परमेश्वराने बनवलाय. उपमुख्यमंत्री पण झाले आणि ते उपमुख्यमंत्री पद सुद्धा वाटून दिलं. असे आपले आता बोलू पुढे बोलू. मग झाली लोकसभेची निवडणूक. प्रत्येकीने काम केलं, जीव तोडून काम केलं, पण खोटं बोला, रेटून बोला हे आम्हाला करता आलं नाही देवाभाऊ. आज मोदीजी 35% योजना महिलांसाठी, आज देवाभाऊ जास्तीत जास्त योजना महिलांसाठी. पण तरी सुद्धा फेक नरेटिव्ह त्या ठिकाणी स्थापन करण्यात देवाभाऊ विरोधक यशस्वी झाले. आपल्या जागा कमी आल्या, आमच्या प्रत्येकीच्या डोळ्यात पाणी होतं. इतकी मेहनत करून, इतकं काम करून सुद्धा लोक खोट्या नरेटिव्हला भुलली. मला आजही तो दिवस आठवतोय. देवाभाऊंनी प्रेस घेतली आणि सांगितलं, या पराभवाची जबाबदारी माझी आहे. मी तर उपमुख्यमंत्री पदही सोडतो आणि 24 तास पक्षाच्या कामाला लागतो. त्यामुळे पदाची हाव नाही, जे आहे तेही देणारा आपला. आणि देवाभाऊ, त्याच दिवशी आम्ही खुणगाड बांधली, त्याच दिवशी खुणगाड बांधली, कमरेला पदर खोचून जे आम्ही बाहेर पडलो. आणि एकच चंग, त्वेष आणि राग डोक्यात, कमळ फुलवायचं, महायुतीचे उमेदवार निवडून आणायचे आणि आमच्या देवाभाऊला परत एकदा मुख्यमंत्री करायचं. दिवस उजाडला,
दिवस उजाडला तो म्हणजे 5 डिसेंबर 2024चा. अरे याच साठी केला होता अट्टहास आणि आमचा देवा भाऊ त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाला. परत एकदा डोळे अश्रूंनी भरले देवा भाऊ, पण ते अश्रू दुःखाचे नाही, आनंदाचे अश्रू होते. हेच आम्हाला हवं होतं की आमचा भाऊ त्या ठिकाणी बसला पाहिजे. आणि आज ते सगळ्या बहिणी, मला खरंच तुमचं कौतुक आहे, कौतुक आहे, अभिमान आहे. आज आठवण येते बावनकुळे साहेबांची, त्यांनी सुद्धा आम्हाला भरघोस साथ दिली. रवी दादा तुम्ही होतात पहिल्यांदा विधानसभेपर्यंत. दादा त्या ठिकाणी गाड्या गेल्या आणि माझ्या प्रत्येक ताईने त्या ठिकाणी झटून काम केलं. पंतप्रधान मोदीजी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारे आपले देवाभाऊ. अरे जन्मापासून मरणापर्यंतच्या योजना आपल्यासाठी आहेत. बेटी बचाव पासून, बाई पोटुशी राहिली की त्या ताईचं बाळणपण हॉस्पिटलमध्ये व्हायला पाहिजे, PM मातृवंदन योजना 6,000 रुपये खात्यामध्ये ग लगेच. बाईला चांगलं, ताईला दूध आलं पाहिजे की मुलं कुपोषित राहायला नको, म्हणून मोदीजींचा पोषण आहार घराघरात येतो का नाही. आता लेकरं कोणाची ग, लेकरं कोणाची आणि काळजी कुणाला. काळजी मोदींना. असे पंतप्रधान मिळणार आहेत का आपल्याला. आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपला देवाभाऊ. लाडकी बहीण ही योजना म्हणजे आपल्यासाठी आधार ठरली, आधार, ज्याचा उल्लेख आता वर्षाने केला. 1500 रुपये काही फार नाहीत, त्याच्याने बंगले नाही बांधले जात, पण ते पैसे माझे आहेत, माझ्या खात्यात आहेत, माझ्या देवाभाऊनी पाठवलेत. हे किती मोठं आहे. देवाभाऊ तुम्हाला गंमत सांगू का रवी दादा. आता बायका महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी नवऱ्याच्या मेसेजची वाट नाही बघत. आता लाडक्या बहिणी देवाभाऊच्या मेसेजची वाट बघतात. 1500 रुपये खात्यात आले का नाही याची चौकशी चालू होते. आणि तुम्हाला सांगू का, आज इथं देवाभाऊ आहे, रवी दादा आहे, आशिषजी आहे, संजयजी आहेत, अमितजी आहेत, पांडेजी आहेत, संजय आहे, कोळंबकर साहेब आहेत, तमिळजी आहेत, आपला विक्रांत आहे. मला सगळ्यांना सांगायचं आहे, आम्हाला ना परमेश्वराने एक सिक्स सेन्स दिलाय. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना जे दिसतंय तेच दिसतंय, पण आम्हाला ना पलीकडचं पण दिसतं. दिसतं का नाही ग. बरं तुम्हाला जे बोलतो तेवढंच ऐकायला येतं, आम्हाला 4 घरा पलीकडचं सुद्धा ऐकायला येतं. त्याहून मोठं, कुणी चालताना जर देवा भाऊ कोण खेटून गेला ना तर त्याची तर आयझेडच. आणि जर चुकून धक्का लागला, आशिषजी ऐका, जर चुकून धक्का लागला तर आम्ही म्हणतो दादा माफ करा. ही एक 6वा सेन्स आम्हाला परमेश्वराने दिला. हे का सांगितलं मी, याच्यासाठी सांगितलं की जेव्हा लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी प्रस्तुत केली त्यावेळेला काय म्हणायचे ग विरोधक. अरे ये तो जुमला है, ये तो चलने वाला नहीं है, अरे हे तर फक्त तुम्हाला निवडणुकीपुरती आहे. आणि जसं त्यांना दिसायला लागलं ते म्हणले अरे नाही नाही, देवाभाऊ 1,500 देतोय ना, आम्ही 3,000 रुपये देतो. पण मी मगाशी आमच्या सांगितलं ना देवाभाऊ 6 सेन्सच्या गोष्टी, तर याच्यासाठी की घरातल्या प्रत्येक बाईला, नवरा किती नेता असू दे बाहेर, घरचे मंत्री कोण ग. या वेळेला आम्ही नवऱ्यांनी पण भाजपाला सगळ्यांनी मतदान करायला लावलंय. कारण आम्हाला माहिती आहे आमच्या संसारासाठी, आमच्या पोरांसाठी आणि आमच्या भविष्यासाठी जर कोण लढणारा असेल आणि करणारा, सत्यावर चालणारा जर कोण असेल तर त्याचं नाव काय आहे ग. आणि म्हणून देवाभाऊ तुम्ही काय फक्त आमचे भाऊ नाही, आमच्या पोरांचे मामा सुद्धा आहात. तुमच्या भाच्या खुश आहेत. आधी प्रश्न पडायचा आशिषजी इंजिनियर करायला पैसे कुठून आणायचे, रवी दादा डॉक्टरची फी कुठून भरायची. पण आमच्या मामाने आमच्या भाच्यांची सुद्धा सोय केली आहे, उच्च शिक्षण मोफत दिलंय.
आमच्या मुलांसाठी हजारो उपलब्धी त्या ठिकाणी दिल्या आहेत की तुम्ही व्यवसाय करा. आज देवाभाऊचं अजूनही एक सांगते. देवाभाऊ नेहमी म्हणतात, चित्रातही भाषणाने पोट नाही भरत हं. काहीतरी असं काम केलं पाहिजे की ज्याच्यामुळे महिलांच्या हाताला काम मिळेल आणि त्या कामाला दाम मिळेल. आणि त्याच्यातूनच आपल्या प्रवीण भाऊ दरेकरांच्या माध्यमातून राज्यभरामध्ये महिला सेवा सहकारी संस्था स्थापन केल्या गेल्या. मला आनंद वाटतो. मी जेव्हा देवाभाऊंकडे जाते तेव्हा ते पहिल्यांदा मला म्हणतात, चित्राताई त्या सेवा सहकारी संस्थांचं काय झालं, कुठपर्यंत काम आलं, आपण त्या महिलांना काम देणार आहोत. सतत सतत या लाडक्या बहिणींचा विषय आपल्या देवाभाऊच्या डोळ्यामध्ये डोक्यामध्ये सततचा चालू असतो. आणि म्हणून बहिणीला जेवढं सुख देता येईल, तिच्या चेहऱ्यावर जितका आनंद देता येईल केतकी, तो द्यायचा प्रयत्न कोण करतंय. आणि म्हणून देवाभाऊ राज्यभरातल्या बहिणींकडनं मनापासूनचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आहेत. औक्षवंत व्हा, यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. आणि खरं तर सांगू का, जेव्हा टीव्ही बघतो ना, अरे अकेला देवेंद्र क्या करेगा, उनको तो आपने बिल्कुल धूल चटा दी. आणि आज आम्ही जेव्हा महाराष्ट्राचं चित्र बघतो, सगळ्या ठिकाणी कोण दिसतं का आपल्याला? 100 दिवसांचा कार्यक्रम, 150 दिवसांचा कार्यक्रम, प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम. अरे मुख्यमंत्री कसा असावा, तर आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासारखा, आमच्या देवाभाऊ सारखा असावा. आणि म्हणून देवाभाऊ, आज भाषण नाही, आज आमच्या भावना तुमच्यापर्यंत. हजारो महिलांना बोलायचंय बरं, सगळ्यांना थांबवलं आम्ही, हो ना ग? त्यांना म्हटलं तुमच्या वाटेने मी बोलते. मी भाग्यवान आहे की मला बोलायची संधी मिळाली. पण आज या राखीच्या कार्यक्रमासाठी आमची धुळ्याची जयश्री अहिरराव, जिनी संपूर्ण महाराष्ट्राची संयोजिका झाली, जरा टाळ्या वाजवा. ठाणे आणि कोकणसाठी आमची शिल्पा मराठे, तिने तिथं काम केलं. उत्तर महाराष्ट्रासाठी आमची रेखा वर्मा, पश्चिम महाराष्ट्रासाठी आमची कविता हिंगे. अगं टाळ्या नाही वाजवायच्या का? विदर्भासाठी आमची शालिनी डोंगरे, विदर्भ पश्चिमसाठी रश्मी जाधव आणि मराठवाड्यासाठी प्रणिता चिखलीकर. जोरदार टाळ्या वाजवा. देवाभाऊ पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. आम्हाला माहिती आहे की अजूनही आपलं युद्ध संपलेलं नाही, उलट आता आमची जबाबदारी वाढली ना ग? देवाभाऊ जो निर्णय घेईल तो निर्णय गावाखेड्यापर्यंत पोचवायचं काम कोणाचं? करणार का नाही? कधीपासून? आणि त्यामुळे देवाभाऊंनी राज्यातल्या बहिणींसाठी एकही निर्णय घेतला तर त्या निर्णयाला घराघरामध्ये पोचवायची आमची जबाबदारी. आणि देवाभाऊ, ही जबाबदारी आम्ही सगळेजण निष्ठेने पार पाडू, हा शब्द या सगळ्या लाडक्या बहिणींच्या मार्फत तुमच्याकडे मी देते आणि माझ्या शब्दांना विराम देते. पण आमच्या लाडक्या भाऊच्या घोषणा दिल्याशिवाय होईल का? 2 हात वर करणार का नाही? जोरात. भारत माता की, मातरम मातरम, मातरम मातरम. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचा. आणि शेवटची लाडकी घोषणा, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.